कुटुंब होतं ते बुद्धान स्मृती, धम्मान स्मृती, संघान स्मृतीचा अभ्यास करता करता अजून एक स्मृतीचा अभ्यास करायची. ती स्मृती कोणती होती माहिती का? मरणान स्मृती. मी इथं कोऱ्या बॉन्डवर लिहून देतो, इथं बसलेल्या माणसांना जरा नीट ऐकायचं आहे. जो व्यक्ती मरणान स्मृतीचा अभ्यास करतो त्याचे 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत आयुकाल वाढतो. कोणता अभ्यास करायचा आहे? मरणान स्मृतीचा. जसं बुद्धान स्मृती आहे, धम्मान स्मृती आहे, संघान स्मृती आहे, तसे एक अजून एक स्मृती आहे तिचं नाव आहे मरणान स्मृती. या मरणान स्मृतीचा अभ्यास हे शेतकरी कुटुंब करत होतं. एक दिवशी त्याच्या परिवारात कोण कोण होते पहिलं मला सांगावं लागेल. एक शेतकरी होता, त्याची पत्नी होती, एक मुलगा होता, त्या मुलाचं लग्न झालं होतं, एक सुनबाई होती आणि यांच्या सगळ्या सेवा करण्यासाठी एक नोकरी ठेवली होती. असं एक 5 ते 6 कुल माणसाचं कुटुंब होतं. पहिलाच मिरगाचा पाऊस पडला आणि वडील मुलाला म्हणाला, अरे आपल्याला शेत पेरणीसाठी, शेत मशागत करण्यासाठी शेतावर जायचं आहे, तर आज जरा शेतात काम आहे, तू माझ्या मदतीला येतोस काय? वडिलांनी बैलजोडी घेतली आणि बळीराम घेतला आणि मुलाला सोबत घेतलं आणि शेतावर गेले. बघतात तर काय, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याचं पीक काढलेलं गवत सारं गच्च त्या शेतामध्ये भरलं होतं. ते म्हणाले, अरे हे वाळलेलं गवत आहे, यामध्ये बळीराम नाही चालणार आपला, आपल्याला पहिल्यांदा वरचं गवत कापून घ्यावं लागेल, मग त्यामध्ये बळी घालता येईल. मग त्यांनी त्या दोघांनी बाप लेकांनी सारं त्या शेतातलं गवत काढायला सुरुवात केली. एक गवत काढलं आणि त्याचा एका बांधावर ठीक टाकला. वडील म्हणाले, मी आता बळीराम झुकतो, तर तू हे गवत आपण काढलेलं पुन्हा वाऱ्यानं उडून पुन्हा शेतात जाईल, तू हे पेटवून दे, म्हणजे साऱ्या रानात पसरणार नाहीये, आपल्या रानात किंवा दुसऱ्या रानात ते पसरणार नाहीये. पण ज्यांनी तो गवताचा जिथं टाकला होता ना, तिथे एक छोटस वारुळ होतं आणि त्या वारुळावर त्यांनी ते गवत ठेवलं होतं. त्या मुलांनी आग पेटी घेतली आणि ते गवत पेटवायला सुरुवात केली. जशी ती गवत पेटलं तसा त्यामध्ये एक काळा एक विषारी नाग राहत होता. त्याच्या डोळ्यामध्ये अंगामध्ये धूळ गेला, तसा तो सळसळ करतो चवताळून तो नाग साप त्या वारुळातनं बाहेर निघाला. जसा बाहेर निघाला ना, तसं समोर बघितलेला जो मनुष्य होता त्याला तो ढसला, त्या मुलाला ढसला आणि ढसल्याबरोबर तो खूप विषारी साप असल्यामुळं त्याच्या तोंडातून पांढरा फेस आला आणि हातपाय वाकडे करून तो तडफडून पडला. तोपर्यंत बापाचं एकच मुरडान झालं होतं. एकदा तिकडे गेला होता आणि तिकडून तो परत माघारी येत होता. वडील त्यांनी पाहिलं की मुलगा धाडकन कोसळून आपला खाली पडतोय. धावत पळत वडील आले, बघतात तर त्याच्या तोंडातून फेस होता, त्याचा हातपाय हालत नव्हते, शांत पडलेला होता. त्यांनी ते तास पूर्ण केलं, दुसरं तास, आणि शेजारून एक मनुष्य चालला होता आपल्या घराकडे गावाकडे. त्याला हाक मारली आणि तो म्हणाला, माझ्या घरी एक निरोप देता का? तो म्हणाला, काय निरोप द्यायचा आहे? माझ्या पत्नीला सांगा की दोघांच्या भाकरी आणू नका, एकट्याचीच भाकर आणा आणि येताना अंघोळ करून पांढरी कपडे घालून फुलं घेऊन यायला सांगा. बघा काय निरोप दिला त्यांनी. येताना एकट्याचीच भाकरी आणा, दोघांच्या भाकरी आणू नका आणि अंघोळ करून पांढरी कपडे घालून फुलं घेऊन या. त्या शेजाऱ्यांनी तिथं निरोप दिला. ज्या वेळेला मुलाकडे पाहिल्यानंतर तो शेतकरी काय म्हटला होता का, जे मरण धर्मावर होतं त्याचा मृत्यू पावला, जे भंग पावणार होतं ते भंग पावलं, जे नष्ट होणार होतं ते नष्ट झालं, जे भंग पावणार मरण धर्म होतं त्यासाठी मी का शोक करू. आणि तिने पुन्हा तास मारायला सुरुवात केली. त्याची पत्नी येईपर्यंत त्यांनी 8-10 तास त्या बळीरामची घातली. तोपर्यंत त्याच्या पत्नीला निरोप गेला. पत्नीला निरोप समजल्या तिला समजलं की ज्या अर्थी पतीने निरोप दिला, एकाच माणसाची भाकरी आणाने आंघोळ करून फुलाना झाले म्हणजे मुलगा मेला. ती एक क्षण सुद्धा रडली नाही, डोळ्यात एक पाण्याचा थेंब आला नाही आहे. तिनं छानपैकी शिदोरी बांधली, भाकरी बांधली, आंघोळ केली, फुलं घेतली आणि शेतात आली. तिच्यासोबत तिची सून पण होती, तिची दाशी पण होती. तिच्या मुलीचं लग्न झालं होतं, ती सासरला होती, तिलाही निरोप पाठवला आणि ते शेतात आले. आल्याबरोबर एक थंडगार सावलीच्या झाडाखाली त्या प्रेताला उचलून ठेवलं आणि त्या प्रेताच्या शेजारी बसून वडिलांनी पोटभर भाकर खाल्ली. आणि भाकर खाल्ल्यानंतर सगळ्यांनी मिळून लाकडं गोळा केली आणि लाकडं गोळा करून चिता रचली
आणि चितेवर त्या मुलाला ठेवलं आणि अग्नी देणार इतक्यात तिथून एक अरहंत भिक्षू चालले होते. त्या अरहंत भिक्षूने पाहिलं, अरे हे काय करतात. तिथं आले ते अरहंत भिक्षू आणि त्या अरहंत भिक्षूने त्यांची परीक्षा घेण्यासाठी 2-3 प्रश्न विचारले. ते 3 प्रश्न किती सुंदर आहेत बघा जरा नीट ऐका. ते म्हणाले, तुम्ही हे काय करता. तर तो म्हणाला, काही क्षणापूर्वीच एक विषारी नाग याला चावला आणि याचा मृत्यू झाला, त्याला आम्ही अग्निसंस्कार करीत आहोत. तेव्हा ते अरहंत भिक्षू काय म्हणाले माहितीये का, मला वाटलं की याच्यावर अग्नीवर काहीतरी एखादा पशु पक्षी भाजून तुम्ही खात आहात काय, की सगळेजण मिष्टान्न खात असं मला वाटलं. तो म्हणाला, तुम्हाला असं का वाटलं. तो म्हणाला, तुम्ही त्याचे वडील आहात ना. तर तो म्हणाला, हो. मग तुम्ही का रडत का नाही आहे. त्यावेळेला वडिलांनी दिलेलं उत्तर किती सुंदर आहे जरा नीट ऐका. वडील काय म्हणाले, जे भंग पावणार होतं ते भंग पावलं, जे मरण धर्म होतं त्याचा मृत्यू झाला, जे नष्ट होणार होतं पंचमहाभूतामध्ये ते नष्ट झालं, आणि ज्याला अग्नीचे दिलेले झटके माहित होत नाही त्यासाठी मी का रडू. त्यावेळेला ते अरहंत भिक्षू आईकडे बोट केलं आणि आईला म्हणाले, तू तर तिची आई आहेस ना, तू त्याला दुधाच्या धारा पाजलेस. आईचं काळीज खूप कोमल असतं, मऊ असतं असं मी ऐकलंय. वडिलाचं काळीज जरा दगडासारखं असतं. वडील रडले नाहीत, तू का रडत नाहीस. तेव्हा आई काय म्हणाली जरा नीट ऐका. आई म्हणाली, जे मरण धर्मा होतं त्याचा मृत्यू झाला, जे भंग पावणार होतं ते भंग पावलं, जे पंचमहाभूतात नष्ट विलीन होणार होतं ते पंचमहाभूतात विलीन झालं, आणि या अग्नीचे दिलेले चितेवरचे चटके याला जर माहिती होत नसतील तर मी रडलेलं त्याला कसं माहिती होईल. मी का रडू याच्यासाठी. त्यावेळेला त्याची पत्नीकडे पाळी आली. ते म्हणाले, काय ग, हा तुझा पती होता ना, मग तू काय रडत नाहीस. त्यावेळेला पत्नीनं दिलेलं उत्तर सगळ्यात सुंदर आहे बघा. तिचं उत्तर जरा नीट ऐका. ती म्हणाली, बंदेजी, एक मांडीवर असलेलं तान्हं मूल चालणाऱ्या चंद्राकडे बघून हट्ट करतं, तो चंद्र मला पाहिजे, तो चंद्र मला पाहिजे. तो चंद्र त्याला मिळेल काय. नाही मिळणार. तसा हा चंद्र निघून गेलाय. आता हा चंद्र पुन्हा मला मिळणार आहे काय. जे भंग पावणार होतं ते भंग पावलं, जे नष्ट होणार ते नष्ट झालं, जे मरण धर्मा होतं त्याचा मृत्यू झाला, आणि अग्नीचे दिलेले चटके जर याला माहिती होत नसतील तर मी कुणासाठी रडू. त्यावेळेला दाशीकडे बोट केलं आणि अरहंताने त्याला विचारलं, तू का रडत नाही का, तुझा मालक मेला ना. तर तिनं मात्र खूप सुंदर, सगळ्यापेक्षा उत्तम सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाले, एक पाण्याचा माठ होता बंदेजी, तो तुटला. आता याला कितीही जोडलं तर तो माठ पुन्हा मला वापरता येणार नाही, किंवा त्यामध्ये पाणी भरता येणार नाहीये. त्याप्रमाणे जे आता तुटलंय, भंग पावले, ते भंग पावलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. साऱ्या पंचमहाभूतात ते विलीन झालेलं आहे, आणि अग्नीचे दिलेले चटके जर त्याला माहिती होत नसतील तर मी कशासाठी रडू. सांगण्याचा तात्पर्य असा होता. त्याच वेळेला तथागताने सांगितलेलं आहे, प्रत्येक नातेवाईकांनी, मग तो आपला पुत्र असेल, पत्नी असेल, भाऊ असेल, कुणीही असेल, याच्यासाठी आपलं दुःख हे कापसासारखं, रुईच्या कापसासारखं ते उडवून क्षणात दूर झटकायचं आहे. त्याचा शोक करायचा नाही. तुम्ही जर शोक केला, आई तुम्ही नीट ऐका, तर इथं असलेल्या त्याच्या चित्ताला खूप मोठा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही कधीच आता शोक करू नका. हे या उदाहरणातून सांगायचं आहे. आता सगळ्यात अतिशय महत्वाचं, मी इथं आलो, छानपैकी इथं पूजास्थान सजवलं होतं. ज्या वडिलांनी मला चालायला बोलायला शिकवलं, त्या आई वडिलांचे माझ्यावर अनंत 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 कोटी उपकार आहेत. म्हणून तिसरं वंदन मी माझ्या आई वडिलांना करीत आहे, आणि मी माझ्या धम्मदेशनेला सुरुवात करीत आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एकदा काय झालं, महाकरुणी तथागत सम्यक संबुद्धाचा 25वा वर्षवास राजगिरीमध्ये चालू होता. त्यावेळेला तुमच्यासारखाच एक अनाडी शेतकरी भगवंताजवळ आला आणि त्रिवार पंचांग प्रणाम केला, आणि एका कोपऱ्यात बसून मला म्हणाला, भगवंत, तुम्ही तो वर्षवासाला आल्यापासून मी एक शब्द सारखा ऐकतोय हो. भगवंत म्हणाले, कोणता शब्द ऐकतोस रे. जो तो म्हणतो
मी भगवंताचं वंदन केल्यावर धन्य झालं, माझं जीवन धन्य झालं, माझं जीवन सुखी झालं, माझ्या जीवनाचं सोनं झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हा प्रत्येक मनुष्य तुमच्याजवळ आलेला असाच म्हणतोय की माझं जीवन धन्य झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं सोनं झालं. पण भगवंत मला एक गोष्ट कळलीच नाही हो. भगवंत म्हणाले काय कळलं नाही तुला? लोक जीवन जीवन म्हणतात, जीवन कशाला म्हणायचं? बघा फार सुंदर आहे, केवळ 13 मिनिटाचं हे प्रवचन आहे, पण तुमच्या प्रत्येक श्वासाला दररोज एका श्वासाला हे उपयोगी पडणारं प्रवचन आहे. यातला एकही अक्षर तुम्ही सोडायचा नाहीये. फक्त 13 मिनिटाचं प्रवचन आहे. जीवन म्हणजे काय? महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, वादळात तुफानात लावलेला दिवा, वादळात तुफानात लावलेला दिवा म्हणजे प्रत्येक माणसाचं जीवन आहे. वाऱ्याची झुळूक कधी येईल आणि वारा दिवा कधी विजेल काही सांगता येत नाहीये. पुन्हा भगवंत म्हणतात, पेसाळलेल्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे प्रत्येक मानवाचं जीवन आहे. पेसाळलेलं पाणी पाहिलं असेल, जे ओढ्याला नदीला पहिल्या पावसामध्ये येतं, त्याच्यावर एक बारीक बुलबुल येतात. तो बुलबुला कधी फुटेल काही सांगता येत नाहीये. तसं प्रत्येक माणसाचं त्या बुलबुल्याप्रमाणे जीवन आहे, पेसाळलेल्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे जीवन आहे. तिसऱ्यांदा भगवंत फार सुंदर सांगतात, पिकलेल्या पाना फुला फळाप्रमाणे प्रत्येक मानवाचं जीवन आहे. पिकलेलं पान फूल फळ कधी गळून पडेल काही सांगता येत नाहीये. आणि भगवंत पुन्हा चौथ्यांदा म्हणतात, जीवन म्हणजे कच्चा दोर धागा आहे, तो कोणत्या क्षणाला तुटू शकतोय. आणि शेवटी भगवंत म्हणतात, शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे, जीवन म्हणजे ज्योत आहे. दिवा असण्यासाठी 3 गोष्टी असाव्या लागतात. एक दिवा लागतो आई, एक वात लागते आणि एक तेल लागते. 3 गोष्टी असल्याशिवाय दिवा होतो का? नाही होत. पण भगवंताने इथं मात्र अतिशय महत्वाची सूचना दिली, चित्ताची चेतना त्याची वात आहे, जगण्याचं पुण्य हे त्याचं तेल आहे. जोपर्यंत तेल आहे, वात आहे, दिवा आहे, तोपर्यंत दिवा जळत राहतो. इथं मात्र भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी ज्यांचं वय 25च्या आत आहे त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर संदेश दिलाय. तो संदेश 27-28 वर्षाच्या आतल्या मुलांनी सगळ्यांनी नीट ऐकायचा आणि तो धारण करायचा आहे. भगवंत म्हणतात, दिवा फुटका गळका चिरका चालत नाही. दिवा फुटका गळका चिरका चालत नाही. मी अनेकांच्या पुण्यांमधून जातो, सहज त्यांना विचारतो किती वय होतं? 24 वर्ष. का बोर लवकर गेला? अहो या माणसानं, या व्यक्तीनं त्याच्या त्या दिव्याला एवढी अनेक प्रकारचे नशा करून, गांजा सिगरेट दारू यांनी एवढी भोकं पाडली, त्या दिव्यात तेलच राहिलं नाहीये. दिवा विझून गेला ना गुरुजी. म्हणून दिवा फुटका गळका चिरका ठेवायचा नाही, जेणेकरून त्याच्यातलं तेल सारं संपून जाईल आणि अवेळी दिवा विजेल. दिवा कधी विळेल? अवेळी विजेल. यासाठी तरुणांनी खास करून लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही कोणतंच व्यसन करायचं नाहीये. भगवंत म्हणतात, तुम्हाला दिवा कसा ठेवायचा माहितीये का? जसा या बाबांनी ठेवला होता, निरोगी सशक्त बलवान ठेवायचा आहे. कसा ठेवायचा आहे? निरोगी सशक्त बलवान, जेणेकरून त्यातला तेलाचा एक थेंब सुद्धा गळून पडणार नाहीये. यासाठी तुम्ही तुमच्या शरीराची खूप मोठी काळजी घ्यायची आहे. चित्ताची चेतना ही त्याची वात आहे. इथं माझ्या आया सगळे समोर बसलेले आहेत. या आईंना विचारा, आई मळलेल्या कपड्याची जर वात गाठली तर दिवा पेटतो का ग? नाही पेटत. तसंच जर तुमचं चित्त दूषित असेल तरी सुद्धा लवकर दिवा विजला जातोय बरं का. मग तुमचं चित्त कसं लागतंय? परिशुद्ध निर्मळ असावं लागतं. बघा, शुद्ध चित्ताची जर आपण वात गाठली तर बघा ते सर्कल त्या दिव्याच्या ज्योतीपर्यंत जातं. आणि मळलेलं असेल तर लवकरात लवकर ते विजले जाते. आणि जगण्याचं पुण्य येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला, या श्वासामध्ये जे जे तुम्ही कुशल कर्म करता ते तुमचं तेल आहे. तो शेतकरी अनाडीच होता बरं का, पण अतिशय बुद्धिमान आणि हुशार होता. तो भगवंताला म्हणाला, भगवंत मी तुम्हाला काय विचारलं होतं? जीवन म्हणजे काय? तुम्ही तर मला सगळा मृत्यू 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 सांगितला. मग माझ्या मृत्यूच्या अजून 1-2 शंका आहेत, तेवढ्या 2 शंका मिटवा बरं. भगवंत म्हणाले, का कोणत्या शंका आहेत रे? ते म्हणाले, मी नेहमी बघतोय काही माणसं काही कारण नसताना खूप शीलवान असतात, चरित्रवान
असतात तरी सुद्धा ते अचानकच मरतात, कुठलं व्यसन नसतं तरी सुद्धा ते मरतात. कसं काय मरतात? त्याला भगवंताने दिलेलं उत्तर किती सुंदर आहे बघा. भगवंत म्हणतात, एखादा दिवा पेटवून भिंतीवर ठेवला, चुकून कोणाचा त्याला हात लागला, दिवा खाली पडेल. दिवा खाली पडला तर तो फुटेल, त्याचं वाती विस्कटेल, दिवाही विझेल. ज्याप्रमाणे अंगावर वीज पडणं, सर्पदंश होणं, पुरात वाहून जाणं, अग्निप्रलय होणं, ऍक्सिडेंट होणं, ही सगळी चुकून दिव्याला हात लागल्याच्या घटना आहेत. याच अकाली मृत्यू असं भगवंतांनी नाव दिलं. काय नाव दिलं? अकाली मृत्यू. चुकून दिव्याला हात लागला आणि दिवा फुटला. दिवा फुटल्यामुळं विझला. तो म्हणाला, भगवंत आता माझ्या मृत्यूच्या संख्या संपलेल्या आहेत, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर का तुम्ही मला दिलं नाही आहे? मी तुम्हाला विचारलं होतं जीवन म्हणजे काय, तुम्ही मला जीवन म्हणजे काय सांगितलंच नाहीये. भगवंतांनी त्यालाच विचारलं, तू कशाला म्हणतोस रे जीवन? त्यावेळेला तो म्हणाला, भगवंत जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जो काय आम्ही आयुकाल जगतो त्या जगण्याला आम्ही जीवन असं म्हणतो. भगवंत म्हणाले, नाही, हे पाप आहे, पाप. आणि हे पाप मधासारखं गोड लागतं. तो म्हणाला, भगवंत आम्ही जगतोय हे पाप आहे आणि हे मधासारखं कसं काय गोड लागतं? त्यावेळेला भगवंत म्हणतात, तू कधी कोणी पाहिलंच का रे? जो झाडाला भिंतीला घर करतो त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा मच्छर, कीटक, डास किंवा किडा आतमध्ये जर गुंतला तर तो इतका आतमध्ये गुंततो, तो जेवढे हात पाय हलवल ना तितका तो त्यामध्ये जास्तीत जास्त गुंततो. तो एवढा गुंततो की तिथंच त्याचा मृत्यू होतो, पण त्या कोळ्याच्या जाळ्यातनं कधी बाहेर पडत नाही. तसंच इथं बसलेली सारी माणसं कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या मोहाच्या भवसंसाराच्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेले सारे तुम्ही किडे आहात. ओळखतात ना? म्हणून ती पांढरी साडी घातली म्हणून ती बुद्ध झाली का? म्हणून तुम्हाला या 6 गोष्टीचं तंतोतंत पालन करायचं आहे. आता शेवटची एक गोष्ट राहिलेली आहे. मी ज्या वेळेला आमच्या रोकडे साहेबांच्या गाडीवर बसलो त्यावेळेला मला समजलं की दानाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. कुणी कसं या दानाला सगळं बिघडून तोडून याचं वाटकोड करून टाकलेलं आहे. काय म्हणतात माहितीये का? आर्थिक दान देणं त्याला कोणीतरी दान नाव ठेवलेलं आहे बरं का गुरुजी. कपडा देणं, वस्तू देणं त्याला कोणीतरी दान म्हटलेलं आहे. हे दानच नाहीये. भगवंताला नाव काय दिलं माहितीये का? आमिष दान किंवा याला भेसळचे प्रकार म्हणतात. म्हणजे याला दान म्हटलंच नाहीये किंवा मनी कंचन दान म्हटलेलं आहे जास्तीत जास्त. मग दान कशाला म्हणतात? याच्यासाठी केवळ 3 मिनिटाची गोष्ट आहे. एक शेतकरी असा झाला भगवंताजवळ आणि भगवंताला म्हणाला, भगवंत हे राजे महाराजे सगळे तुम्हाला व्यापारी खूप मौल्यवान चिवर देतात, खूप मौल्यवान वस्तू देतात, खूप किमती वस्तू दान देतात आणि सुग्रास असं 5 पक्वानाचं भोजन देतात. पण मी म्हटलोय गरीब शेतकरी हो, मी तुम्हाला काय देऊ शकत नाहीये. ना उंच वस्त्र देऊ शकतोय रेशमी, ना उंच दान देऊ शकतोय, ना उंच आसन देऊ शकतोय. मी तुम्हाला काय देऊ शकत नाही. तथागत फार गोड असले आणि तथागत म्हणाले, तू दान कशाला म्हणतोस रे? तुम्हाला या सगळ्या वस्तू दिलेत ना, याला मी दान म्हणतो नाही. मग भगवंत मग तुम्हाला हे दान नाही तर मग दान कशाला म्हणायचं? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलेली गोष्ट आहे, मृत्यू होईपर्यंत आता विसरू नका बरं का. दान म्हणजे काय जरा निघाय का? महाकरुणे तथागत म्हणाले, तू श्वास घेतोस का रे? तो म्हणाला हो. मग मला सांग, या जगातल्या सगळ्या वस्तूचं मूल्य करता येतंय. घर, दार, इस्टेट, पैसा, अडका, सोनं, नाणी, चंद्र, सूर्य या सगळ्याची किंमत करता येते. एका श्वासाची, एका क्षणाची किंमत करता येते का नाही? किती होते सांग बघ. करताच येत नाहीये. एका श्वासाची किंमतच करता येत नाही. तो एक क्षण, नीट आहे काय शब्द? तो एक क्षण तुम्ही बुद्धाला देऊ नका, धम्माला देऊ नका, संघाला देऊ नका, बुद्धी
भिक्षुकवाला देऊ नका, भिक्षूला देऊ नका, पण स्वतःसाठी द्या. जो स्वतःला दान देतो ना तोच खरा दानी. स्वतःला काय द्यायचंय? तो एक क्षण एक श्वास. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडे शील नाही आहे. ते शील संपन्न करण्यासाठी एक क्षण द्या. कसं द्या गुरुजी? शील आहे का? नाहीये. माझ्या घरात अंधार आणि मी लागलो दुसऱ्याच्या घरात दिवे पेटवायला, मग काय करावं लागेल गुरुजी? पहिल्यांदा मला माझ्यात शील नाहीये, तर मला शील माझा चांगला परिपूर्ण करण्यासाठी एक श्वास द्या, एक क्षण द्या. इथं बसलेला एकही मनुष्य सम्यक समाधीचा अभ्यास करत नाहीये. तुम्ही एक क्षण, एक श्वास, एक तास कुणासाठी द्या? सम्यक समाधीचा अभ्यास करण्यासाठी द्या, ज्याच्यामुळे तुमचं मन चित्त शुद्ध निर्मळ होईल. एक क्षण याच्यासाठी द्या. तुमच्यात प्रज्ञा नाही आहे. प्रज्ञा नसल्यामुळे काय झालं माहिती का? अज्ञान झालंय, अविद्या झाली, अबोध झाली, मूढमूर्ता झाली, मिथ्या दृष्टी झाली, अंधदृष्टी झाली, साकार दृष्टी झाली. या 8 खोल्या तुमच्या सगळ्या अंधारानं गच्च भरल्या. काय नाही म्हणून प्रज्ञा नाही आहे. मग ही प्रज्ञा जागृत करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. पहिल्यांदा कशासाठी द्या? शिलासाठी वेळ द्या, समाजासाठी वेळ द्या आणि प्रज्ञेसाठी वेळ द्या. हे जगातलं सगळ्यात मोठं दान आहे. आलेल्या सर्व बंधू भगिनींना मी जय भीम करतो. या ठिकाणी मंडळींनी आपल्या अमृत बुद्धवाणीचा खूप चांगल्या रीतीनं या ठिकाणी आपले विचार मांडत असलेल्या या जलदान विधीच्या निमित्तानं आमचे सहकारी, माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र, जे 6 दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेले, त्या उत्तमरावांच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी दिलेलं प्रवचन निश्चित समाजाकरता, सर्व नागरिकांकरता फार महत्वाचे असे वचनाप्रमाणे वैकुंठवासी आमचे आदरणीय मित्र उत्तम भाऊ रोकडे यांना जाऊन आपल्यातून आज 7 दिवस झाले आणि त्यांच्या या दसक्रियाच्या विधीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वप्रथम जे सगळे त्यांचे संबंध आहे, नातेवाईक, प्रेमी संबंध, सर्व धर्म समभाव सगळे इथं कार्यकर्ते उपस्थित झाले. आदरणीय आमचे नेते माणिकभाऊ शिंदे भाऊ हे पण या वेळेत वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहिले. त्याबद्दल मी गावाच्या वतीनं तसं रोकडे परिवाराच्या वतीनं मी उपस्थितांचे सर्वांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. खरं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तर सर्वप्रथम भंतेजींनी जो उपदेश केला, 6 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि 6 गोष्टी तर या भाऊंच्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं जर आपण 2, 3, 4 शेवट 5, 6 शक्य होईल तेवढं जर आचरणात आणल्या तर खऱ्या अर्थानं उपस्थित श्रद्धांजली करा. या ठिकाणी कुठं तरी आपण यांच्या भंतजींनी जे सांगितलेल्या उपदेशाचं या निमित्तानं पालन केल्यासारखं आहे. त्यांनी जीवन म्हणजे काय हे आपल्या सर्वांना सांगितलंय. जीवन ही ज्योतीप्रमाणे आहे, पण सगळ्यांनी सगळ्या प्रकारचं त्यांनी आपल्याला अर्ध्या 1 तासात सगळं काही गोष्टीचं विश्लेषण या निमित्तानं केलं आहे. पण खऱ्या अर्थानं भरतीची या ठिकाणी सांगू त्यांच्या समोर माणसं जीवनाला येतात, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. तसंच जो आपण जुन्या म्हणीप्रमाणे जो याच्यावर खाटीवर जन्मला तो ताटीवर जाणारच आहे. पण परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर कसा जगला, किती दिवस जगला, त्याच्यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. खऱ्या अर्थानं भाऊंची मी एकाच परिवारात